साथिया, श्री 420, कल हो ना हो, कट्याळ काळजात घुसली, लक्ष्य, ह्या सगळ्या फिल्म्सची नावं ऐकून सगळ्यात आधी तुमच्या मनात काय आलं? त्यातली गाणी. आजही माणूस ह्यातली गाणी सर्रास गुणगुणताना दिसतो. बघा केवढा प्रभाव आहे संगीताचा आपल्यावर. घरातून ऑफिसला जाताना, ट्रेनच्या गर्दीत असताना, तिकीटच्या लांब रांगेत उभं असताना, थिएटरमध्ये मूव्हीज बघताना किंवा एका रोमॅन्टिक डेटवर असताना संगीत हा एक अविभाज्य घटक असतो. म्हणूनच माणसाला संगीत नव्हे, माणसाला आणि प्राणीमात्रांना संगीत आवडतंच. पुरातन काळापासून संगीताच्या विविध प्रकारांचा आविष्कार झाला आहे. जलतरंगापासून तबल्यापर्यंत, तबल्यापासून माणसाच्या गळ्यातून निघणाऱ्या गायनापर्यंत संगीताचे अनेक प्रकार आहेत. आणि अरे तुम्ही कोण असे मध्ये कसे येता? आणि शिट्टी कोण वाजवत आहे सांगा? एक मिनटं, तुम्ही शिट्टी पण वाजवताय आणि तुम्ही हसताय पण, हे कसं काय? नमस्कार, मी निखिल राणे, मुंबईला राहतो आणि मला द स्माइलिंग विस्लर ऑफ इंडिया म्हणून ओळखतात लोक. हा किताब मला गिल्ड चार्ट्रो या आमच्या विस्लिंगच्या देवाकडून मिळालेला आहे. हे टायटल मिळालं 2016 साली, द स्माइलिंग विस्लर ऑफ इंडिया. तर याच माझ्या अनोख्या शिट्टीचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच पॉडकास्टमध्ये. नक्की बघा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा आणि लाईक करा. लेट्स गो. नमस्कार निखिल, कसे आहात? एकदम मस्त. तर आम्हाला असं कळलंय की तुम्ही एक वेगळेच कला उपासक आहात. अशी कला जी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. नमस्कार. तुमच्या पॉडकास्टमधनं मला जेवढी माणसं बघतायत त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये बोलवलं. प्लेजर इज माइन. तर शिट्टी जी आपल्या प्रत्येकाच्या गळ्यात असते, त्याला मला असं म्हणायचं की शिट्टी वाजवणारा 10 मध्ये 7 माणसं तुम्हाला मिळतीलच की त्यांना शिट्टी वाजवता येते. फक्त कसं आहे प्रथमेश की त्याचं युटिलायझेशन ते कसं करायचं ना बऱ्याचदा लोकांना कळत नाही. बरोबर. आणि आपल्याकडे शिट्टीला बऱ्याचदा नकारात्मक भावनेतनं पाहायला गेलं आहे, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. म्हणजे माझी आजी होती, आता नाही आहे, ती बऱ्याचदा मला टोकायची, माझ्या आईला ओरडायची आणि मग पण मी वाजवायचो. तो छंद होता मला वाजवण्याचा. अच्छा, तो कुठला मुवमेंट आयुष्यात घडला ज्यावरून तुम्हाला कळलं की अरे माझ्यात हे असं काहीतरी वेगळं आहे जे आपण जगासमोर एक आर्ट फॉर्म म्हणून आणू शकू? मी त्यावेळेस धूम धडाका नावाचा एक सिनेमा खूप तेजीत होता, लक्ष्मीकांत बेर्डेंचा. बरं. इट वॉज टू हिट. आणि त्याच्यातली एक ट्यून होती, ती मी तुम्हाला वाजून दाखवतो. माझ्या शेजारी एक ताई होती, तिने मला हेरलं एकदा, असं पकडलं आणि काय रे कुठून आवाज काढतोस? मी म्हटलं मी शिट्टी वाजवतोय. ती मला म्हणाली की अरे वेगळं आहे काहीतरी आणि तू हसत शिट्टी वाजवतोस, किंवा तू शिट्टी वाजवत असताना तुझ्या तोंडाचा चंबू होत नाही. त्यामुळे वयाच्या 11व्या वर्षी मग मी एका त्याच ताईच्या ओळखीने स्टार प्लसची एक सेगमेंट होती कुछ अनोखे. अनफॉर्च्युनेटली ती ब्रॉडकास्ट झाली नाही त्यावेळेला, टेलिकास्ट झाली नाही, पण आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट एपिसोड्स किंवा आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट रियालिटी शो. तर टॉप 3 मध्ये आम्ही सिलेक्ट झालो. एक मला माझ्यातली गोष्ट कळली की मी ह्या पर्टिक्युलर आर्ट फॉर्मला बघताना लोकांचे डोळे मात्र चमकत आहेत. लोक फार अप्रूप होऊन बघतायत किंवा लोक फार आश्चर्यचकित होऊन बघतायत. मग शाळा पूर्ण केली, कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये मला माझे एक सिनियर भेटले, शशिकांत खानविलकर, जे फणीवर गाणी वाजवतात. आणि आमचं एक ॲल्युमनाई मीट होता कॉलेज नंतरचा, आणि त्यांनी मला एका कार्यक्रमासाठी बोलवलं. तेव्हा मी 12वीला होतो, इफ आय एम नॉट रॉंग. आणि तो कार्यक्रम असा होता की एका आजोबांची 60 होती. त्या कार्यक्रमाला शशिकांत खानविलकर हे फणी आणि गाणीचा कार्यक्रम करणार होते. मग त्यांनी मला मध्ये एक
गाणं वाजवण्याची संधी दिली. ते गाणं माझं प्रथमेश इतकं अप्रतिम झालं, म्हणजे लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. मी आपला वाजवतोय, मला काय जायचं होतं, शिटी वाजवायची होती आणि असं सगळं, मागे छान ऑर्केस्ट्रेशन लावलेलं. आणि त्यावेळेस मी जे गाणं वाजवलं होतं ते माझ्या मते हसता हुआ नुरानी चेहरा बहुतेक. ओके. तर ते साधारण असं वाजवलेलं मी. क्या बात आहे. शशिकांत खानविलकरांनी मला तिथे बोलवलं, ते सगळे जे गेस्ट होते बोलवत होते सगळे. तर हा माझा कॉलेज चा मित्र आहे. त्या दिवशी शशिकांतजींनी मला एक खूप मोठा कॉन्फिडन्स दिला की मी स्टेज आणि मी ऑडियन्स फेस करू शकतो. हां. आणि थोडी घरची परिस्थिती तशी चांगली नव्हती, त्यामुळे मला गाणं शिकायचं होतं. अच्छा. मग म्हणजे एक उत्तम शिट्टीवादक होण्यासाठी तुमच्या गळ्यात गाणं असणं, तुमच्या शरीरात म्युझिक असणं हे फार गरजेचं आहे प्रथमेश. तर शिट्टीसाठी नाही, पण मला माझ्यासाठी, माझ्या गाण्यासाठी मला क्लास लावणं गरजेचं होतं. बरोबर. मग मी काही असे लोकल कार्यक्रम करायचो. मी रिदमिस्ट आहे, मी ढोलकी शिकलोय 3 वर्ष उज्ज्वल वळंदू सरांकडे. तर मी डफ वाजू शकत होतो, मी ढोलकी वाजू शकत होतो. त्यामुळे बऱ्याचशा नाटकांमध्ये मी साथ संगत करायचो, ढोलकी वाजवायचो लोकसंगीताच्या नाटकांमध्ये. संतोष पवार, विजय केंकरे, अनेक दिग्गज, मंगेश सातपुते, अशा अनेक दिग्दर्शकांसोबत मी कामं केली आहेत. तर त्याच्यातनं काही पैसे सुटायचे, तर ते मी माझ्या म्युझिक क्लासच्या गाण्याच्या फीजमध्ये भरायचो. आणि मग बाय द टाईम जेव्हा 2013 मध्ये मला हे वर्ष खूप क्लिअर आठवतं की ज्या वेळेस मला गुगल समजायला लागलं होतं की गुगल हा एक सर्च इंजिन आहे. मी जस्ट टाईप केलं की विस्लिंग, एवढं टाईप केलं प्रथमेश, मी बाकी काहीच नाही. तर मला एका इंडियन विस्लर्स असोसिएशन बद्दल कळलं, जे भारतात रन होत आहे. आणि त्याचं ऑफिस फॉर्च्युनेटली गोरेगावमध्ये होतं. आणि मग त्या असोसिएशनच्या काही लोकांना भेटलो, फाउंडरना भेटलो. पण त्यांनाही ते जाणवलं की अरे विस्लिंग करतोय पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करतोय. हां. आणि गाण्याचा बॅकग्राऊंड असल्यामुळे, गाणं पाठीशी असल्यामुळे ना मला शिट्टी वाजवताना कधी सुरांची घालमेल करावी लागली नाही. 2014 साली, 2016 साली होत असणाऱ्या वर्ल्ड विस्लिंग कन्व्हेन्शनची घोषणा झाली. ओके. 2 वर्ष आधी माझ्या फाउंडरचा मला फोन आला. मला म्हणाले की निखिल, वाय डोंट यू अप्लाय फॉर वर्ल्ड विस्लिंग कन्व्हेन्शन. म्हणजे ते काय असतं? अशी एक वर्ल्ड लेवलची कॉम्पिटिशन आहे जिथे देश पार्टिसिपेट करतात काही, आणि विस्लिंगशी रिलेटेड, म्युझिकल विस्लिंगमध्ये ते बेसिकली तुम्हाला आता भारताला रिप्रेझेंट करता येणार होतं. हो. मित्रांच्या मदतीने मी अप्लाय केला वर्ल्ड विस्लिंग कन्व्हेन्शनच्या त्या याला. आणि इंडियन विस्लर्स असोसिएशनची पण मंडळी माझ्यासोबत होतीच. मग ऑडिशन पाठवलं, सिलेक्ट झालं ऑडिशन. आता एक स्टेप तर आपण पुढे सरकलो आहे की आत्ता आपल्याला डायरेक्टली जायचं आहे जपानला. फार लांबचा देश आहे, जरी तो एशियन असला तरी तिथे जाण्यासाठी खर्च आहे, पैसे आहेत. म्हणजे हे चालू असताना मग तुमच्या फॅमिलीचा, तुमच्या फ्रेंड्सचा सपोर्ट होता का काही फॅमिली मेंबर्सना तुम्हाला मनवावं लागलं? ते कसं होतं? म्हणजे बऱ्याचशा लोकांनी, म्हणजे माझं मन सुद्धा मला असं विचारात टाकत होतं किंवा हो की रिस्क घेतोयस तू, यशस्वी होशील का, किंवा जर हरून परत आलास तर काय तोंड दाखवशील समाजात लोकांना. ज्यांनी अविश्वास दाखवला माझ्यावरती त्या सगळ्यांना मी इग्नोर केलं त्यावेळेला. कारण प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन सारखाच असला तर आपण स्वतःला ओळखू शकत नाही, पारखू शकत नाही, की प्रत्येकजण आपल्याला चांगलंच म्हणत राहिला ना. सो बेसिकली दॅट चॅलेंज मेड यू स्ट्रॉंगर. येस. ती निंदा खूप होते. अरे इथे कशाला, जपानला जायची काय गरज आहे, शिट्टी वाजवायची आमच्या समोर बसून वाजव. हां. आणि छान वाजवतोस, पण ते काय विस्लिंग चॅम्पियनशिप वगैरे फार मोठी गोष्ट आहे वगैरे, सर काय होणार आहे. तर असे बरेचसे कॉमेंट्स आले. आणि त्या दरम्यान माझे मित्र, म्हणजे मी स्पेशली तुमच्या पॉडकास्टमधनं ती नावं घेऊ इच्छितो की श्रीकांत काळेंची फॅमिली आणि अनेक त्या श्रीबरोबर अनेक त्याचे मित्र होते. तर त्यांनी मला अशी पैशांची पाकिटं निनावी मला
पाठवलेली आहेत घरी, दिलेली आहेत हातात, ऑल द बेस्ट नुसतं लिहून. म्हणजे म्हणजे असा आंधळा विश्वास सुद्धा लोकांनी माझ्यावर दाखवला. जो ब्लाइंडली लोक उगाच 10,000 मला देत होते, पण ती पाकिटं अजूनही माझ्याकडे आहेत, त्याच्यावर ऑल द बेस्ट लिहिलं आहे. फॅमिली बद्दल म्हणाल तर माझं कुटुंब पहिल्यापासून खूप सपोर्टिव्ह आहे. मला 2 मोठे भाऊ आहेत, माझे आई वडील. त्यावेळेस माझं लग्नही झालं नव्हतं. तर तेव्हा माझ्या भावाला मोठ्या, तो 2015ला दुबईला गेला होता, नुकताच गेलेला, आणि त्याला माझ्या ऑडिशनबद्दल कळलं आणि मला माझ्या एकंदर जपानच्या ट्रिपबद्दल कळलं 2016च्या. ॲक्च्युली आय वॉन्टेड टू बॅकआउट, कारण खर्च आणि मी मिळवत असलेली रक्कम किंवा मी मिळवत असलेली मिळकत ही तेवढी सफिशियंट नव्हती. आणि हे जेव्हा माझ्या आईने माझ्या भावाला सांगितलं, मोठ्या माझ्या अपरोक्ष सांगितलं, नेक्स्ट डे मॉर्निंग मला माझ्या भावाने कॉल केला, अरे निखिल ऐक ना, काय करतोस? म्हटलं काय नाही रे, आता आकाशवाणीला जाईन थोड्या वेळाने असं वगैरे. तर मला म्हणतो की जपानला जा ना. म्हटलं का? अरे ना मला कळलं तू ऑडिशन क्लिअर झालायस वगैरे असं. आणि म्हटलं अरे बंधू, पण पैशांचं कसं करायचं? कारण पैशांचं सोंग घेता येत नाही. म्हटलं ऑडिशन तर काय कोणी क्लिअर करेल रे, मी जसं केलं तसं इतरांनी केलं असतील किंवा असंही. अरे पण भारतात जाण्याची संधी तुला मिळते ना, तू ती का गमवतोस? म्हणजे बाकीचे ऑडिशन देणारे कदाचित भारताबाहेरचे असतील, वेल्दी असतील, कदाचित जात असतील, तूही जा. अरे पण पैसे, जा मी तुझी ट्रिप स्पॉन्सर करतो. हे म्हटल्यानंतर माझ्या अश्रूंचा बांधच फुटला. तर त्याने माझ्या अकाउंटला पैसे पाठवले, आमची तिकीट बुकिंग झाली, आमची हॉस्पिटॅलिटी झाली, माझा जो इतर खर्च होता तो ह्या सगळ्या पाकिटांमधनं वगैरे असा सगळा निघाला. आणि बेसिकली तुमच्या पूर्ण फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट. अरे नक्कीच 101%. तो कसा होता प्रवास, की भारताला रिप्रेझेंट करणं जगासमोर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही केलात आणि पहिल्याच फटक्यात तुम्ही जिंकला पण होतात, तर तो एक प्रसंग, ती एक जर्नी तुम्ही सांगा. 14 जुलैला आम्ही निघालो जपानसाठी. दॅट वॉज माय फर्स्ट फ्लाईट. मी विमान पण पहिल्यांदा बघत होतो. म्हणजे तुम्ही पहिलंच विमान घेतलं ते डायरेक्ट जपानचं घेतलं. आणि पोहोचलो आम्ही साधारण 14 तारखेला की 15 तारखेला. 13 तारखेला निघालो, 14ला पोहोचलो. आणि आमची कॉम्पिटिशन होती 15, 16, 17 3 दिवस, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आणि मी 3 कॅटेगरीज अप्लाय केलेल्या. पहिली कॅटेगरी होती रेकॉर्डेड अकंपनीमेंट, जिथे तुम्हाला कराओके ट्रॅक सोबत विस्लिंग करायची असते. दुसरी कॅटेगरी असते अलाइड आर्ट्स, जिथे तुम्हाला विसल करता करता डान्स करायचा असतो किंवा तुम्हाला ऍक्ट करायचा असतो. तिसरी कॅटेगरी हिकी फुकी, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाद्य वाजवत शिटी वाजवायची. अशा 3चं मी ऑडिशन पाठवलेलं. फॉर्च्युनेटली 3मध्ये सिलेक्ट झालेलो. आणि प्रथमेश पहिल्यांदा भारत वर्ल्ड विस्लिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतोय 2016 साली. आणि पहिली कॅटेगरी झाली शनिवारी सकाळी, त्याच्यातनं मी सिलेक्ट झालो नाही. दुसरी कॅटेगरी झाली त्याच दिवशी संध्याकाळी, तीही सिलेक्ट झाली नाही. मी इतका खचलो 16 तारखेच्या रात्री, 16 जुलै 2016. मला तो दिवस इतका लख्ख आठवतो की मी रडलो, मी झोपलो नाही. माझे फाउंडर माझ्या शेजारच्याच रूममध्ये होते राहायला जपानला. ते माझ्या रूममध्ये आले, मी त्यांच्या रूममध्ये गेलो आधी, की सर असं असं होतं आहे, मला अस्वस्थ वाटतं आहे फार, आपण काहीच करू शकलो नाही आज. त्यांनी मला एक खूप चांगला होप दिला की उद्याचा दिवस निखिल तुझा आहे, कारण यू आर द ओनली पर्सन हू इज पार्टिसिपेटिंग इन हिकी फुकी. आय वॉज द ओनली इंडियन जो हिकी फुकी हे करत होता, अटेम्प्ट करत होता. अच्छा. आणि त्यांनी मला होप्स दिले. मी रात्रभर बसून प्रॅक्टिस केली. 2दा-3दा तर ते जॅपनीज जे तिथले जे हे होते रिसेप्शनिस्ट वगैरे जे होते, ज्यांना कॉल जात होते आजूबाजूच्या रूम्समधनं की प्लीज टेल त्या रूम नंबरमधल्या माणसाला थांबवायला सांगा, त्यांचं जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट चालू आहे ते आम्हाला डिस्टर्ब होत आहे. मला कॉल आले, सर प्लीज डोंट प्ले ॲट दिस टाईम. तरी आपलं काय जिगरा काय आपला थांबत नाही, आपण भारतीय आहोत, शेवटी ते कुठेतरी जिंकण्याची जिद्द होतीच. ओके, आपलं करत राहिलो. आणि 16 जुलैची रात्र अशी गेली. सकाळी 7 वाजता मी तिथे लवकर लोक उठतात, लवकर कामाला जातात, सगळ्यांची धावपळ बघतोय मी. आपला असाच म्हणजे बिथरलेल्या मनाने, अगदी
नो हे कॉन्फिडन्स गमावलाय, आज काय होणार, सगळी भीती मनात दाटलेली आणि भयंकर म्हणजे भयंकर भीतीत आणि त्या वातावरणात मी होतो. बर. कारण प्रथमेश मी ना एक वाक्य त्या दिवसापासून, माझा एक मित्र आहे तक्षिल खानविलकर, त्याने माझ्या मनामध्ये भरलं होतं. तक्षिल मला असं म्हणालेला की निखिल, उद्या निखिल राणे हरला ना तर जगाला नाही फरक पडत, पण भारत हरला ना तर जगाला नक्की फरक पडतो. हे वाक्य मी सारखं सारखं माझ्या मनामध्ये बोलत होतो. तुला भारताला रिप्रेझेंट करायला मिळतंय आणि उद्या तुझ्या जिंकल्यामुळे भारत जिंकणार आहे, हा विचार करूनच तू लढायला उतरला पाहिजे असं वगैरे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली माणसं, त्यामुळे आपल्या अंगात जोश आणि जिद्द म्हणजे कायच्या काय, म्हणजे त्यात काय म्हणायलाच नको. आमच्या कॉम्पिटिशनला सुरुवात झाली आणि माझा नंबर होता, एकूण 15 पार्टिसिपंट्स होते ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि त्याच्यात माझा नंबर होता काहीतरी 11वा. मी माझ्या चेंजिंग रूममध्ये गेलो आणि स्टेजवर येऊन बसलो, सद्गुरूंचा धावा केला. आपण फार डिवोशनल असतो आपण भारतीय कसं असतं, बाहेरचं जग फार प्रॅक्टिकल आहे, ती स्ट्रेंथ आहे आपल्यासाठी. नक्कीच. तर मी बसलो, शांत डोळे बंद केले, सद्गुरूंचा धावा केला, माझ्या आईवडिलांचा धावा केला आणि मी आपलं पहिलं गाणं वाजवलं, जे मला म्हणजे माझ्या आयुष्यातलं वन ऑफ द मेमोरेबल डे, वन ऑफ द मेमोरेबल सॉन्ग, वन ऑफ द मेमोरेबल अचीवमेंट इज 2016 17 जुलै, ज्याला मी विस्लिंग विक्ट्री डे फॉर इंडिया असं सेलिब्रेट करतो. गाणं वाजवलं, हम्मा हम्मा गाणं मी त्यावेळेस प्रेझेंट केलेलं AR रहमान सरांचं, आणि ते गाणं वाजवलं. त्याच्याबरोबर कहान बॉक्स वाजवला, जे लॅटिन अमेरिकन इन्स्ट्रुमेंट आहे, झेंबे जे साऊथ आफ्रिकन इन्स्ट्रुमेंट आहे, पायात घुंगरू बांधले होते माझ्या. आणि रिझल्ट होता रात्री 8 वाजता. 8 वाजता रिझल्ट अनाऊन्स झाले आणि जेव्हा प्रथमेश 1 नंबरला भारताचं नाव पुकारलं गेलं, निखिल राणे इंडिया असं जेव्हा म्हटलं गेलं, तेव्हा म्हणजे मला ती मोमेंट अशी आठवली की आजही रडू येतं. आणि मी तुम्हाला ती शब्दात नाहीच सांगू शकत नक्कीच. नॅचरली. आणि त्या दिवशी भारत जिंकला पहिल्यांदा. आणि आपल्याकडे ना उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये कमाल दाखवत नाही ना, तोपर्यंत तुमचे लोक येऊन पाय धरणार नाहीत किंवा तुम्हाला नमस्कार करणार नाही. आणि मला वाटतं की जपानमध्ये जे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन भरलेलं ते 1972 पासून सुरुवात झाली. हो 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 हो. आणि 1972 ते 2016 ह्या कालखंडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 2016 मध्ये तुमच्यामुळे भारत जिंकला. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे तो अजून एक मेमोरेबल फॅसेट आला त्या दिवसाला. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. क्या बात आहे. म्हणजे एकेकाळी टपोरी आणि मवाली असलेली शेट्टी आता वर्ल्ड विस्लिंग चॅम्पियन किंवा चॅम्पियन विस्लिंग म्हणून लोक बघायला लागले. आणि मी म्हणजे अशा नामांकित लोकांना जाऊन भेटायला लागलो की वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना, वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सना, आणि हे सगळं साध्य झालं, शक्य झालं फक्त आणि फक्त शेट्टीमुळे. मग ह्यानंतर पण तुम्ही त्या वर्ल्ड कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाच असेल. हो. मग तो किती वेळा घेतला आणि त्याच्या पुढचे काय विनिंग्स होते भारताचे? 2016 नंतर एव्हरी ऑल्टरनेट इयर ही स्पर्धा होते. बर. 2018ला पुन्हा एकदा मी पार्टिसिपेट केलं. त्यावेळेस माझ्या मागे एक स्पॉन्सर उभा होता. कारण आता कसं आहे परत ना, की जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लोक विश्वास ठेवत नाही. आणि मग परत गेलो, परत हिकी फुकी कॅटेगरीज अटेम्प्ट केली. त्यावेळेस मी शोलेमधलं मेहबूबा मेहबूबा गाणं वाजवलं होतं. त्यावेळेस मी एकूण 7 इन्स्ट्रुमेंट वाजवले होते. 2018ला गेलो, परत एकदा मी आणि श्वेता सिमिलर कॅटेगरीमध्ये अलाइड आर्ट्समध्ये ती जिंकली, हिकी फुकीमध्ये मी जिंकलो. म्हणजे असं झालं अख्ख्या वर्ल्ड विस्लिंग कन्व्हेन्शनच्या इतिहासात की रिपिटेटिव्हली कुठलाच देश जिंकला नव्हता. आणि मग 18 नंतर 2022 24 20मध्ये कोरोनामुळे मला जाता आलं नाही, कारण ती आपली हॅट्रिक होती आणि कोरोनामुळे त्यांनी स्पर्धाच रद्द केली. अच्छा. 2022ला अनफॉर्च्युनेटली माझी निवड हिकी फुकी कॅटेगरीमध्ये न होता रेकॉर्डेड अकंपनीमेंट कॅटेगरीमध्ये झाली, जो खरं तर माझा फोर्टे नाही आहे. पण तरी सुद्धा भारताने नियमित स्वरूपात पार्टिसिपेशन केलं पाहिजे या मताचा मी आहे. ओके. त्यामुळे 2022ला पुन्हा एकदा मी गेलो आणि दुर्दैवाने आपल्याला काही यश मिळालं नाही 2022मध्ये. 2024मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी माझी एक विद्यार्थिनी जी बँगलोरची आहे, जिचं वय आहे 10, जी अंडर 13 कॅटेगरीमध्ये तिला मी पार्टिसिपेट करायला लावलं
आणि तुम्हाला ऐकून आवडेल ही गोष्ट प्रथमेश, की ती सेकंड आली ओव्हरऑल वर्ल्डमध्ये, आणि जपान थर्ड, चायना फर्स्ट आणि इंडिया सेकंड, ओ असा तो रिझल्ट लागला. ती माझी विद्यार्थिनी आहे स्वरा मेनन, बँगलोरची, जिला मी ऑनलाईन शिकवलं, आजही शिकवतोय. बरं निखिल, हां. ह्या थोड्या गप्पा झाल्या तुमच्या वाटचाली बाबत. आता जेव्हा विसलिंग चालू झाली तेव्हापासून आत्तापर्यंतच्या या करिअरमध्ये अशा काही गमतीदार मजेदार काही किस्से जे तुम्ही विसरूच नाही शकत? पण मला शाळेतला एक किस्सा आठवतो जो मी अनेक कार्यक्रमामध्ये सांगितलाय. बऱ्याचदा आपल्या विद्यार्थी तसेच असताना आपण स्टुडंट एरामध्ये आपल्याला असं वाटतं ना की आपला एखादा पिरियड मिस व्हावा किंवा एखादा पिरियड आपण फक्त टाइमपास करावा, आणि जो एखादा बोरिंग पिरियड असेल तर बीजगणिताचा तास होता जॉमेट्रीचा. तर त्यावेळेस माझ्या मित्रांनी मला असं एक खूल दिली की निखिल काहीतरी वाजव, जरा आपण बाईंना त्रास देऊ. बाईंनी वळून बघितलं तर त्यांना काही मुवमेंट दिसली नाही, फक्त शिट्टीचा आवाज ऐकू येतात. आणि माझा एक मित्र आहे प्रतीक म्हणून, तर त्याला बाईंनी आयडेंटिफाय केलं. बरं त्याचं कशाशी काही घेणं देणं नव्हतं. माझ्या मित्रांचं हेच होतं की शिट्टी वाजून बाईंना इरिटेट करायचं, म्हणजे बाई ओरडतील, जरा 5-10 मिनिटं इकडे तिकडे काहीतरी तमाशा होईल असं. आणि मग बाईंनी प्रतीकला उठवलं. बाई मी काहीच नाही केलं. प्रतीक म्हणतो मी काहीच नाही केलं. आणि आम्ही गप्प. बरं मी सत्यवादी राजा हरिश्चंद्राची अवलाद, मला माझे मित्र म्हणतात तू जर बोललास तर बघ, आम्ही तुला दुपारी मारू पकडून ब्रेकमध्ये. आणि मग प्रतीकला इकडे बोलवलं. मग तिथे बाईंनी त्याला सुनावलं, शिट्या वाजवतोस, हे करतोस, ते करतोस वगैरे वगैरे. बाईंनी नाही वाजवली. बरं प्रतीकला पण सांगून ठेवण्यात आलेलं की तू जर निखिलचं नाव घेतलं तर आम्ही तुला जास्त कुदू. ठीक आहे, एवढा भयंकर तो किस्सा होता. मग ह्या सगळ्यामध्ये आमची 10-15 मिनिटं अशीच गेली. आणि मग त्याला बाहेर घेऊन गेले. तो आपला ओनवा उभा बिचारा. मी त्याला नंतर सॉरी म्हटलं. निखिल, आता शिट्टी वाजवणं समाजामध्ये जो असा निगेटिव्ह भरलाय की अरे बाईकडे बघून शिट्टी वाजवणं म्हणा, शिट्टीमुळे समाजामध्ये प्रॉब्लेम्स पण क्रिएट होऊ शकतात. क्राऊडमध्ये जर असा कोणी शिट्टी वाजवली तर ह्याच्याशी निगडीत काही इन्सिडेंट तुमच्याबरोबर घडला का? तर कॉलेजमध्ये असताना भवन सजारीमल सोमानी महाविद्यालयात ना गिरगावच्या, आम्ही येत होतो, आम्ही सगळे मित्र. आमचा त्यावेळेस टाय डे होता. ओके. छान टाय वगैरे लावून आमच्या मैत्रिणी, आम्ही मित्र सगळे, आम्ही असे चाललोय रस्त्याने. असं काहीतरी ती ट्यून होती. तर मी वाजवतोय आपलं, माझ्या मनात आलं, मी वाजवतोय. आणि काय माहिती त्या बाईचं काय मागे भिनसलं, तिने माझ्या एका मित्राच्या कानाखाली वाजवली. अच्छा. आणि बरं मला काय वाटलं त्यानेच तिचं काहीतरी केलं की काय, आम्हाला सगळ्यांना असं वाटलं. आणि त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय एका हाताचं अंतर असेल फार तर फार. त्या बिचाराला कळत नाही की हिने का मला मारलं. तो बिचारा काय बोलला नाही, बाकी काय झालं. ती म्हणते शिट्या वाजवतोस बाई माणसाला बघून. ओ मी नाही वाजवली. बरं त्याचं काहीतरी रममान तो होता मागे त्याच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, आमच्याच ग्रुपमधला मित्र. मी आपला पुढे चाललोय. बरं हे मागे घडल्यानंतर, शिट्टीचा उल्लेख झाल्यानंतर मी आणि माझा एक मित्र आम्ही जे धूम ठोकून पळालो ते थांबलोच नाही. असे बरेचसे गमतीशीर किस्से घडले. लोकांनी मला असं चेक केलंय खालून वरून पूर्ण, शिट्टी नेमकी ठेवली आहेस कुठे दाखव, खिशात ठेवली आहेस का, गळ्यात कुठे अडकली का, गिळलीस का गळ्यात शिट्टी. असे सुद्धा लोकांनी मला गमतीशीर प्रश्न विचारले. जेव्हा तुम्हाला स्वतःत कॉन्फिडन्स आला की माझ्यात हा एक वेगळा आर्ट फॉर्म आहे आणि हा जगासमोर एक रेव्होल्युशन क्रिएट करू शकतो, तेव्हा तुम्ही त्याला पूर्ण पॅशन म्हणून चालू केलं. बरोबर. पण आता शेवटी प्रत्येक माणसाला उदरभरणाचा विचार करावा लागतो. मग जेव्हा तुमच्यावर ती वेळ आली कमवायची, तेव्हा मग ह्याच पॅशनला धरून दुसरा जॉब न स्वीकारता आपल्याला आपली फायनान्शियल स्टॅबिलिटी ठेवायची, हे तुम्ही प्रत्यक्षात कसं केलं? हे मुळात इम्प्लिमेंटेशन थोडंसं कठीणच होतं, आजही आहे. शिट्टीला तशी अजून सरकार मान्यता नाही, शिट्टीला अजून तशी लोक मान्यता नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. जिंकणं वगैरे सगळं आपापल्या जागेवरती, टायटल आणणं, वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियन होणं, भारत झळकणं, भारताचं नाव होणं, सगळं एके ठिकाणी. आणि जेव्हा प्रॅक्टिकल विश्वात आपण पाऊल ठेवतो, जिथे कमवण्याचा फार भाग आणि जो प्रश्न आपल्यासमोर आवासून उभा असतो, त्यावेळेस असं होतं ना की तुमच्याकडे इतर गोष्टी ज्या असतात प्रथमेश, म्हणजे इतर अपार्ट फ्रॉम विसल, व्हॉट एव्हर यू डू, अपार्ट फ्रॉम विसल व्हॉट एव्हर यू डू,
दॅट इज सिंगिंग, वाद्य वाजवणं, लिखाण करणं, आरजे म्हणून आकाशवाणीवर जाऊन बोलणं, होस्टिंग करणं, कळलं का? असे अनेक अनेक पैलू काही काही प्रमाणात माझ्यामध्ये होते. हे सगळेच पैलू तुमच्याशी म्हणजे एक आर्टशी रिलेटेड पैलू दिसतात मला. हो. शिट्टी. मला अनेक कार्यक्रमांमध्ये बोलवलं जायचं आणि एक दुर्दैव काय माहिती आहे प्रथमेश आपल्या समाजाचं, अरे नवीन कला आहे ना, आपण त्याचा सत्कार करतोय ना, पैसे द्यायची काय गरज आहे? तो थोडी पैसे मागतोय, त्याला तर एक्सपोजरच हवं आहे. अरे पण त्याचं सुद्धा घर आहे, तोही एक कलाकार आहे, त्याचंही पोट कदाचित त्या कलेवर चालत असेल. काही लोकांनी, काही जे चांगल्या मनाची माणसं होती त्यांनी चांगल्या मनाने मला पैसेही दिले, आजही देतात. म्हणजे आत्ता तर मी पैसे न घेता कार्यक्रम करतच नाही. बॉलिवूड अँड बियॉन्ड नावाचा माझा एक सध्या कार्यक्रम सुरू आहे. वैश्वजित बोरणकर नावाचे एक उत्तम गायक आणि पारुल मिश्रा नावाची एक गायिका, ह्या दोघांच्या एका बॉलिवूड अँड बियॉन्ड नावाच्या कार्यक्रमात मी व्हिस्लिंगचा सोलो परफॉर्मन्स 25 मिनिटाचा सादर करतो. मी सद्यस्थितीला ज्या श्री श्री रविशंकर विद्यामंदिर बोरिवली ईस्टच्या शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करतोय. संगीत शिकवतो मी आणि तिथे गाणी आणि तबला. हो, गाणी आणि तबला हे दोन्ही शिकवतो. हो. सो बेसिकली तुम्ही ह्या शाळेमध्ये गाणं, संगीत शिक्षक आहे, वादन शिकवता. ओके. आज मी स्वतःचा माझा एक वेगळा युनिक शो करणार आहे, त्याची प्रोसेस सुरू आहे. व्हिस्लिंगचा सोलो शो 1 तासाचा. आणि त्याच्यामध्ये किस्से असतील, गमती असतील, इंटरॅक्शन असेल, शिट्टी असेल, गाणी असतील, मी लिखाण करतो. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल्स बनवतो मी. म्हणजे एखाद्या वाढदिवसाला 50वा वाढदिवस असेल एखाद्या माणसाचा, 75 असेल, तर त्या माणसाला किंवा त्या 2 व्यक्तींना त्यांचा प्रवास दाखवणं हे मला चांगलं जमतं. त्यामुळे माझी एक वी रिवाइंड मेमरीज अशा नावाची माझं एक व्हेंचर आहे, ज्याच्या माध्यमातून मी एव्हीचं काम घेतो आणि मी लोकांना तसं सरप्राईज करतो आणि ते लोकांना मी हे करतो. अच्छा, मग त्याच कार्यक्रमाला तुम्ही अँकर पण असतो आणि व्हिस्लिंग पण करतो. ओके. सो व्हिस्लिंग, अँकर आणि याच्यावर ही एव्ही पण. एक्झॅक्टली. म्हणजे सगळंच एक पॅकेज म्हणून देऊन टाकतो. अनफॉर्च्युनेटली प्रथमेश मला कोणी गाईड मिळालं नाही, मला कोणी गायडन्स मिळालं नाही माझ्या काळात. पण आता मी लोकांसाठी गायडन्स म्हणून उभा राहतो. त्यामुळे माझी व्हिस्लिंग अकॅडमी आहे. ओके. ऑनलाईन मी शिकवतो. सो मला शिट्टी फक्त भारतापुरती मर्यादित न ठेवता भारतातनं अनेक असे कलाकार, व्हिस्लिंग कलाकार निखिल राणेच्या अकॅडमीमधनं जावे आणि त्यांनी छान गायडन्स घेऊन टेक्निक्स शिकवून व्हिस्लिंगच्या भारताला रिप्रेझेंट करावं आणि भारतासाठी ट्रॉफी आणावी. हा माझा माझं एकमेव उद्दिष्ट आहे. म्हणजे एकूणच मला तुमचं ऐकून असं जाणवतंय की तुमच्या मागे क्रिएटिव्हिटीचा आशीर्वादच आहे. कारण बघा, तुम्ही व्हिस्लिंग शिकवता, तुम्ही शाळेमध्ये ॲज अ प्रोफेसर, संगीत आणि वादनाचा प्रोफेसर म्हणून काम करता, तुम्ही स्वतःचा एक शो करता जो तुम्ही आत्ता सांगितलात, आणि तुम्ही जे स्पेसिफिक समारंभ असतात, बर्थडेज असतील, सेंटनरी ॲनिव्हर्सरीज असतील, त्याच्यामध्ये तुम्ही अँकरिंग करता, व्हिस्लिंग करता आणि एव्ही पण करता. बरोबर. सो अशा ह्या तुम्ही स्वतःसाठी एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही अर्न करून स्टेबली राहू शकता आणि हे करता करता तुम्ही तुमच्या व्हिस्लिंगच्या पॅशनला पूर्णपणे न्याय देऊ शकता. बरोबर. अर्थात आता हे नवीन क्षेत्र असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे काहीतरी हटके आणि नवीन अनुभव पण असतील जे कोणी विचार पण केले नसतील होऊ शकतात. तर असा कुठला तुम्हाला रोमांचक अनुभव आठवतो जो तुमच्या मनामध्ये कायमचा कोरला गेलाय? एक प्रसंग असा घडला जो तुमच्याही बाबतीत आला असेल, कोविड-19. आणि आपण सगळे असे स्तब्ध झालो. अर्निंग सोर्स बंद झाले, इन्कम सोर्स बंद झाले, कलाकार घरात बसला. त्या दरम्यान किंवा कार्यक्रम बघत होतो, जेव्हा मला इंडोनेशियाचं नॅशनल अँथम असं दिसलं स्क्रोल करता करता, आणि मी ते ऐकलं पूर्ण. आणि माझ्या डोक्यात एक ट्यूब पेटली की अरे आपण हे विसल करू शकतो. आणि मी असं विचार केला की 2022 मी एक आगळा वेगळा रेकॉर्ड करणार, वर्ल्ड रेकॉर्ड, जो वर्ल्ड रेकॉर्ड असणार, जो आजपर्यंत कोणी अटेम्प्ट केलेला नसेल, ज्याचा कोणी आजपर्यंत विचार केलेला नसेल. मग अनगाला भेटल्यानंतर मला प्रोजेक्ट मदर इंडिया असं नाव आम्हाला मिळालं. ओके. मदर इंडिया का? तर आपला भारत हा सर्वसमावेशक आहे. आजही कुठल्याही जागतिक दृष्टीने कुठलाही प्रश्न उद्भवला की
की आपल्या भारताकडे मदत मागितली जाते. करेक्ट. आणि आपला भारतही अगदी आईसारखी मदत करतो. ओके. मग एम फॉर मॉरिशस, ओ फॉर ओमान, टी फॉर थायलंड, एच फॉर अच्छा. हंगेरी, ई फॉर इजिप्त, आर फॉर रशिया, आय फॉर इंडोनेशिया, एन फॉर नेपाळ, डी फॉर डेन्मार्क, आय फॉर इस्रायल आणि ए फॉर अमेरिका, अशा 11 राष्ट्रांची आम्ही निवड केली. इंडिया. मदर इंडिया. ओके. आणि विधानसभेच्या आणि मलबारीलच्या विधानसभा अध्यक्षांना ऐकवला, शिवसेनेच्या पांडुरंग सकपाळ यांना. तेव्हा त्यांच्या मुलाने आणि त्यांनी युवा विजन, म्हणजे त्यांची कंपनी आहे युवा विजन, त्यांच्या अंडर हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. ओके. आणि 23 मे 2022 द रॉयल ऑपेरा हाऊस थिएटर मुंबईला माझा वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट झाला. ओके. हां, इन द प्रेझन्स ऑफ सो मेनी गुड डिग्निटरीज लाईक संजय राऊत सर, आपल्या मेयर होत्या त्यावेळेस किशोरी पेडणेकर ताई, तात्याराव लहाने पद्मश्री, पद्मश्री मीनाक्षी अम्मा, ज्यावेळेस त्यांना प्रोजेक्ट मदर इंडिया किताब आपण दिला, ज्या कलारी पैठू शिकवतात मीनाक्षी अम्मा, त्यांना त्यासुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आणि मग हा 11 देशांचा जो राष्ट्रगीतांचा जो रेकॉर्ड आहे 23 मिनिटाचा, याचा एव्हिडन्स आम्ही सबमिट केला वेगवेगळ्या कंपनीजना. मग त्या कंपनीजने मला सर्टिफिकेट्स पाठवले. नाव आय हॅव 7 सर्टिफिकेट्स ऑल ओव्हर द ग्लोब, ज्याने मी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रूव्ह होतो. त्याचं नाव असं आहे मोस्ट नॅशनल अँथम्स विसेल्ड बाय अन इंडिव्हिज्युअल. सो माझ्या आणि एक 3/4 पॅन्टचा किस्सा आहे जो फार फनी आहे आणि मला तो आठवतो याकरता कारण त्यावेळेस मला जी पॅन्ट उपलब्ध झालेली ती माझी लकी ठरली. मी 3/4 घालून गेलो मी कन्व्हेन्शन सेंटरला, जिथे आमचं विस्लिंग कॉम्पिटिशन होणार होतं. हां, ज्या कन्व्हेन्शन सेंटरला पोहोचल्यानंतर मला असं रिअलाइज झालं की आत्ता काही क्षणातच हिकी फुकी कॅटेगरी चालू होणार आहे. ही पण इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. आणि मी बॅग उघडली आणि बॅगेत पॅन्टच नाही, जी मी पॅन्ट प्लॅन करून आलेलो ही मला घालायची आहे या पर्टिक्युलर अटायरच्या खाली. वरती माझं शर्ट होतं, त्याच्यावरती मी जॅकेट घालणार होतो आणि वरती बंडारा बांधून खाली 3/4 कसं दिसलं असतं ते. परत हॉटेलमध्ये जाऊन पॅन्ट घ्यायची वेळ नाही कारण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे, म्हणजे इतक्या जवळ आलेला. हो. ओके. आणि टेन्शन पण होतं ना परत की परफॉर्म करायचं आहे. तर आमच्या डॉक्टर वेलणकर म्हणून एक वेटरनरी डॉक्टर आहेत, जे आमच्यासोबत तिकडे जपानला आले होते. त्यांनी त्यांची पॅन्ट मला काढून दिली, त्यांची जीन्स. बरं, ती 34 वेस्ट, त्यांची साईज 34, माझी 30. म्हणजे 4 वेळेस पुढची पॅन्ट मी घातली. ती एकदा डगळी होत होती, मला पूर्ण अशी लूज. तरी त्याच्यामध्ये मी मॅनेज केलं. आतून त्याला काय बेल्टने बरे बांधून बिंदून मी स्टेजवर गेलो, परफॉर्म केलं, जिंकलो सुद्धा. एक मिनिट, मग डॉक्टर वेलणकरांनी काय घातलं? डॉक्टर वेलणकरांनी माझी 3/4 घातली, जी त्यांना टाईट होत होती. अरे बापरे. आणि बरं सगळं झालं, आता जिंकलो, ट्रॉफी घेऊन मी ग्रीन रूम मध्ये गेलो. डॉक्टर वेलणकरांना सोबत घेऊन गेलो. डॉक्टर पॅन्ट द्या, आता कसं जाणार हॉटेलवरती, ही एक तर मला तुमची पॅन्ट ढगळी होते. निखिल, आता ही पॅन्ट तुलाच ठेव, माझ्याकडे दुसरी आहे, मी दुसरी घालेन, ही पॅन्ट तुलाच ठेव. मग त्यांनी ते हॉटेलला जाऊन चेंज केली, ऑफकोर्स 3/4 माझी. पण ती पॅन्ट आजही माझ्यासोबत आहे त्यांची, मी आजही ती जपून ठेवली आहे. ती माझ्यासाठी खूप लकी ठरली त्या 2016च्या. मला असं वाटतं की कदाचित मी ती पॅन्ट विसरलो नसतो माझी, आणि मी जर वेलणकरची पॅन्ट घातली नसती हा योगायोग समजा, तुम्ही काही म्हणा ह्याला. पण त्या पॅन्टमुळे मी त्या किस्स्याची एक आठवण म्हणून तुमच्या घरी पॅन्ट आहे. ती पॅन्ट आहे माझ्याकडे. होय. आणि मी ती प्रत्येक कन्व्हेन्शनला घेऊन सुद्धा होतो बॅगेतनं. निखिल, अ कॉईन ऑलवेज हॅज 2 साइड्स. सो आत्तापर्यंत सगळ्यांना कळला तुमचा प्रवास आणि कसं तुम्हाला यश मिळालं. पण या यशामागे जे काही तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागले, जे काही छोटी मोठी अपयश आली असतील किंवा काही दिवस डिमोटिवेटिंग गेली असतील, तर ते का आणि त्यांना तुम्ही कसं टॅकल केलं? मुळातच प्रथमेश, मी माझ्या लाईफकडे खूप पॉझिटिव्ह वेने बघतो. त्यामुळे अशा पद्धतीचे संघर्ष खूप झाले, संकटं खूप आली, मी खूप झेलली सुद्धा, बऱ्याचदा रडलो सुद्धा, बऱ्याचदा डिमॉरलाइज झालो सुद्धा. बट माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने मला एक गोष्ट कळली आहे की जर तुला टिकायचं आहे तर तुला विकायचं आहे. की लोक नावं पण ठेवणार, लोक डोक्यावर पण उचलून घेणार. अगेन 2 साइड्स. एक वर्ग आहे जो नावं ठेवणार, एक वर्ग आहे जो डोक्यावर उचलून घेणार. मी ऑलवेज ह्या वर्गाचा विचार करतो जे मला डोक्यावर उचलून घेत आहे. त्यामुळे मी कधी हा विचार करत नाही की मला कोण नावं ठेवत आहे आणि मला कोण मागे खेचू पाहत आहे आणि मला
मला कळलं की मला पुढे जायचं आहे आणि माझ्या भारत देशाच्या इतिहासात जे व्हिस्लिंग नावाचं जे एक जो गडद एक काळ्या रंगाचा जो एक पडदा होता व्हिस्लिंगवरती, तो मला पूर्णपणे हटवायचा आणि त्याच्यावरती छान झालर लागली पाहिजे, ते डेकोरेशन झालं पाहिजे आणि व्हिस्लिंगसाठी एक दालन असावं गव्हर्नमेंटच्या खिचगंडीत, शिट्टीचं एक दालन जिथे लोक फक्त शिट्ट्या वाजवतील येऊन. संध्याकाळी एकदा आमच्या शेजारी म्हणजे बिल्डिंगमध्ये एका गृहस्थांना असं एक वाजवताना बघितलं आहे. तसे ते छान सूर्यास्ताकडे बघताय, थोडे शून्यात बघत होते. निखिलजी, मस्त माहोल बनलेला. अजून कुठलं असं एक क्या बात आहे. आणि मंगलाष्टका पण मी शिट्टीत वाजवतो. म्हणजे कसं? क्या बात आहे. आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या लग्नात कोणी मंगलाष्टक वाजवलेलं? आमच्या लग्नात कोणी मंगलाष्टका वाजवलं नाही. उलट लग्नानंतर माझी शिट्टी वाजली असं म्हणू शकतो. पण मी बऱ्याच लग्नामध्ये मंगलाष्टका नक्कीच दुसऱ्यांच्या पण, स्वतःच्या नाही केलं? माझ्या स्वतःच्या नाही केलं, माझी हिंमतच झाली नाही. ओके ओके. सो कमिंग बॅक टू आवर टॉपिक, आपण होतो चॅलेंजेस जे लोकांना दिसत नाहीत एका स्माइलिंग व्हिस्लरच्या मागचे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, गायकाला तयार करणारा गुरु आहे, पण एखाद्या शिळवादकाला तयार करणारा माझ्यासाठी तरी माझा कोणी गुरु नाही, की ज्याच्याकडे जाऊन मी तासनतास बसू शकतो, ज्यांच्याशी बोलू शकतो आणि ज्यांच्याकडनं मला टिप्स मिळतील, ॲडवाईस मिळतील, असं नाही आहे. हा एक चॅलेंज मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा चॅलेंज अगेन, कार्यक्रमांच्या गर्दीत शिट्टीचा समावेश का करून घ्यायचा असाही मानणारा एक वर्ग आहे. बर, कदाचित त्यांनी मेंटॅलिटी बदलली तर मी तुम्हाला खरं सांगतो प्रथमेश, हे रिव्हॉल्युशन यायला वेळ लागणार नाही की मी शिट्टी वाजवतोय आणि लंडनमध्ये हा कार्यक्रम होतोय. म्हणजे एकूण तुम्ही म्हणताय की समाजात अजूनही शिट्टीला हलक्यात घेतलं जातं. हो, ती हलकीच आहे ना बेसिकली. ती एकतर ती फुंकर आणि हवेद्वारे बाहेर पडते आणि ती हलकी असल्यामुळे तिचं अस्तित्व अजून तसं निर्माण झालेलं नाही आहे. बरंच असं होतं की ह्या आर्ट फॉर्मला अजून तशी प्रोफेशनलिझमची लकीर नाही आहे. त्यामुळे मला खूप स्ट्रगल करावं लागतो की हे समजावून सांगण्यातच की अशा पद्धतीची कला एक्झिस्ट करते. अच्छा, अशा पद्धतीची कला आहे, त्या कलेला पुढे घेऊन जाणारा असा हा कलाकार तुमच्यामध्ये आहे. हेच आहे की लोकांना कळलं पाहिजे की काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो आहे मुलगा, ते काहीतरी नवीन घेण्याचा पण तुम्ही मानस ठेवला पाहिजे की तेच बाटलीतच ठेवा, दारू नवीन हवी होतं. तर असं माझं म्हणणं आहे की ही दारू नवीन आहे व्हिस्लिंग नावाची, आणि जी तुम्ही जुन्याच बाटलीत होता, म्हणजे स्टेज तोच, सादरीकरण तेच, आणि मे बी त्याने चढणारी नशा पण सेम. हां, किंवा कदाचित वेगळी असं नशा चढेल की लोक घरी जाऊन स्वतःला ॲज अ व्हिस्लर म्हणून ट्रेन करतील, बघतील, आरशात उभं राहून कदाचित वाजवतील शिट्टी. वी नेव्हर नो. आणि असं झालं आहे, मला बऱ्याच लोकांचे कॉल आलेत, मेसेजेस आले आहेत. मी संगीत सम्राट नावाचा कार्यक्रम केलेला, टॉप 24मध्ये मी सिलेक्ट झालेलो, जो झी युवामध्ये आलेला. मी कपिल शर्मा शोमध्ये येऊन गेलो. कपिल शर्माने मला कोविडमध्ये ऑनलाईन त्याने माझ्याशी संपर्क साधला होता. ती स्वतःच्या गळ्याची क्वालिटी शिटीसाठी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला काही रियाज करावा लागतो का? तुम्हाला काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस करावे लागतात, काही पथ्य पाळावे लागतात का? नक्कीच. मी असं पॉडकास्टमध्ये आय विल नॉट सेट की
त्या एक्सरसाइजेसचे माझे भाग काय आहेत ते माझ्या अकॅडमीला जॉईन झाल्यानंतर लोक कदाचित ते जास्त चांगलं पद्धतीने समजू शकतील. ओके. शिट्टीचा जेव्हा अभ्यास करायचो मी करतो, ऑन व्हेरी वन स्टेप आय यूज टू रन ऑन जॉगर्स पार्क आणि ऑन व्हेरी वन स्टेप आय विसल. म्हणजे श्वासासाठी. आता मी जेवढे श्वास घेतोय मी शिटी वाजवतोय. हे काय होतं, एक कन्सिस्टन्सी बिल्टअप होते. मी तुम्हाला एक वेस्टर्न क्लासिकल पीस ऐकवतो जो मस्त. सो हे सगळं जे काही व्हेरिएशन्स आहेत किंवा ह्या ज्या काही त्या पर्टिक्युलर पीसचं जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही अचीव्ह कधी करू शकता, जेव्हा तुमच्या शिट्टीवरती तुम्हाला ताबा मिळतो. अनुलोम विनुलोम आहे, त्यानंतर आपण प्राणायाम करतो जे श्वासाशी निगडीत जेवढे व्यायाम तुम्ही कराल तेवढे कमीच आहेत. आणि मग तुम्हाला असं पण होत असेल ना की आईस्क्रीम खाऊन घसा धरला तर प्रॉब्लेम, अशा कितीतरी खाद्यपदार्थ तुम्हाला स्किप पण करावे लागत असतील. मला ना फॉर्च्युनेटली काही पथ्य पाळावे लागत नाही. काय म्हणतात? नाही, उलट तुम्हाला एक नियम सांगतो, हा जॅपनीज रूल आहे की बिफोर गोईंग फॉर अ विस्लिंग परफॉर्मन्स, एनी विस्लिंग शो और विस्लिंग परफॉर्मन्स और एनी चॅम्पियनशिप, यू हॅव टू ईट फर्स्ट. भरल्या पोटी शिट्टी चांगली वाजते. अच्छा. कारण सलायवर राहतो तुमच्या तोंडावरती आणि लाळ तुम्हाला खूप छान पद्धतीची विसल डेव्हलप करून देऊ शकते. एकदा मला परफॉर्मन्सला आता ना, मला आठवत आहे विक्रोळी लिंक रोडला माझं जबरदस्त ॲक्सिडेंट झालं माझ्या बाईकचं. मी पडलो होतो आणि माझा दात तुटला होता. ओ. आणि नेक्स्ट अर्ध्या तासात मला परफॉर्म करायचं होतं विक्रोळीला. माझ्या हातापायाला खूप जखमा झालेल्या. फॉर्च्युनेटली बाजूच्या बिल्डिंगमध्ये माझी एक वहिनी राहत होती, तिने मला फर्स्ट एड केला सगळं. दाताचं करू काय, स्माइलिंग विस्लर तुटलेल्या दाताने विस्लिंग करत होता त्या दिवशी आणि पीपल वॉज एन्जॉईंग. सो निखिल, थँक्यू व्हेरी मच माझ्या पॉडकास्टमध्ये येण्याबद्दल आणि आम्हाला सगळ्यांना तुमची ही हटके कला आहे तिच्याबद्दल अजून सांगण्याबद्दल, तुमच्या या जर्नीबद्दल बरीच तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि खूप मजा आली मला. नाही, मला आणि तेच म्हणायचं आहे आपल्या दर्शकांना, मला तेच सांगायचं की थांबू नका, तुमचं पॅशन फॉलो करा. अप अँड डाऊन्स येणार, तुम्हाला ठेच लागणार, उठा चालायला लागा, पडा उठा चालायला लागा. हा निसर्गाचा नियमच आहे. लिव्ह युअर लाईफ फुल्ली अँड विसल युअर वरीज अवे. सो थँक्यू प्रथमेश मला या पॉडकास्टमध्ये बोललेलं. आणि मला एक छान गाणं सुचतंय आता या क्षणाला.